वारी कमीत कमी 50 वर्ष झाले मी वारी करत असतो. आम्ही आमच्या संसार करून शेती करून पंढरीची वारी करत असतो. जीवाला मुक्ती मिळण्यासाठी, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या जीवाला एक प्रकारचं त्या वारीत आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी ती वारी करत असतो. वारी नाही तर यावर्षी आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं झाले, अनेकशी चूक झाली का काय आमची, असं मनाला खेद निर्माण झालेला आहे. आता पांडुरंगाला एकच मागणी, या कोरोनामुक्त सगळ्या जगाला कोरोनामुक्त करावे ही भगवंताच्या चरणी आमची नम्र विनंती. वारी करतो आपल्या जीवाला सोडवण्यासाठी वारी करायची. जात्यात एका वेळी जात्यात म्हणून आपण वारीला जायचं देवाच्या दर्शनाला. ज्या ठिकाणी मुक्काम असेल मग त्या ठिकाणी फुगड्या खेळायच्या, मग हरिपाठ रातचा म्हणायचा, हरिपाठ म्हणायचा, सगळ्यांनी मिळून हरिपाठ म्हणायचा. आली तिथं दिंडी आल्या पालखी असं वाटतं, करमत नाही. आता काय नाही बाबा, सगळ्यांना सुखी ठेव. सुटलंय ती सगळं जाऊन दे निवारून, परत दर्शनाला आम्हाला येऊन दे तिथवर. आषाढ महिना आला की आम्ही पालखी संघ निघून जातो. सोपान काका बरोबर आमची दिंडी असते. आम्ही 5 ते 6 वर्ष मी पालखीच्या बरोबर पायवारी केलेली आहे. या वर्षी वारी नाही तर आम्हाला एकदम खाली वाटतंय, असं वाटतंय मग माऊली नाही तर कुठंच काही नाही असं झालेलं आहे. पांडुरंगाला असं मागणार आहे की करुणा बिरुणा जाऊन दे, आणि ती पांडुरंग आमचा मायबाप आहे, तिथनं ते सुखासमाधीच देणार आहे. पण पुढल्या वर्षी भरपूर लोक जाणार आहेत आणि पांडुरंग आता समज नीट करणार आहे. मी शेतकरी आहे, माझ्याकडे शेती आहे. माझं गाव राख, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी गेले 35 वर्ष माझ्या वारीला पूर्ण झाली. गेले 2004 पासून चोपदार म्हणून काम करत आहे. सासरवासीन लेकीला माहेराची ओढ लागत असते, तशी आज वारकऱ्यांची तळमळ आज या ठिकाणी झालेली आहे की कधी त्या भगवान परमात्म्याची भेट होईल आणि कधी त्या परमात्म्याला भेटेल असं असणाऱ्या या कायावाच्या मनाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये वारीने अत्यंत दुःख झालंय. यावर्षी भगवान परमात्म्याला एकच मागणी असेल, माझा सर्व समाज या कोरोना संकटामधनं मुक्त कर आणि लवकरात लवकर पुढल्या वर्षी भव्य दिव्य अशी वारीचा परंपरा सोहळा भरावा, हीच तुझ्या चरणी प्रार्थना राहील. मी 25 वर्ष वारी करते. माऊली बरोबर 12 वर्ष केली. सोपान काका बरोबर 13 वर्ष होऊन गेली असतील. पण काय, पांडुरंग हेच आमचं सगळं दैवत असल्यासारखं आहे. आम्हाला करमत नाही, हुरहुर वाटते, उदास वाटते. तुळशीची सेवा आहे माझ्याकडं. कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे, कार्तिक वारी तरी आम्हाला भेटली. वारी आपली जन्मात येऊन एवढंच आपले संघ येणार आहे, म्हणून आपली मनाने समजून आपलं वारी करतो. यंदा वारी नाही कोरोनामुळे तर खूप 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 वाईट वाटतं मनात. आम्ही एकच इथून देवाला मागणी मागतो की कोरोना संपू दे, म्हणजे पुढल्या वर्षी तुझ्या भेटीला येऊ आम्ही. आपल्या जीवाला किंवा आपल्या ध्येयाला आपल्या समाधान राहावं, आपली बुद्धी चांगली राहावी, चांगले विचार राहावं होतं, याच्याकरता वारी. या वाटत आता वारी नाही म्हणून देवा एकदा चाकाल का झाला, अगदी खवा देवाकडे जाऊ, खवा भेटो, कधी असं होईल असं झालेलं आहे. मग या वर्षी ह्या आज भारतावर किंवा जगावर एवढं संकट आलेलं आहे, देवाने एवढं मिसळ करावं. वेळेला वारी नाही तर सगळं सुनं सुनं वाटतं, करमत नाही, असं वाटतं पांडुरंगाला जावावं. आता पांडुरंगाला आम्ही हात जोडून विनंती करतो की सगळं दूर होऊ दे, आम्हाला चांगलं सुख लागू दे आणि सुख समाधानी सगळी सुखी राहू दे. पायी चालत आलेल्या पंढरीच्या वारीची प्रथा ही पूर्वापार चालत आलेली आहे. 13व्या शतकातही या पंढरीच्या वारीच्या परंपरेचा उल्लेख केलेला सापडतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या या प्रभावामुळे वारी नाही, आणि म्हणूनच अशा वारकऱ्यांच्या भावना सांगणारा हा व्हिडिओ आम्ही केला. प्रत्येकाला वारी नसल्याचं दुःख तर आहेच, पण त्यातही प्रत्येक वारकरी सर्वांना या कोरोनाच्या त्रासापासून मुक्त कर ही एकच मागणी पांडुरंगाकडे करतोय. स्वतःचं दुःख विसरून
दुसऱ्यांसाठी सुख मागणारे खूपच मोठ्या मनाचे आहेत हे वारकरी. आणि अशा सर्व वारकऱ्यांना आमच्या संपूर्ण टीमकडून शतशः नमन. यावर्षी मी देखील आषाढी एकादशी घरातच राहून साजरी करते. तुम्ही देखील घरातच राहा आणि आषाढी एकादशी साजरी करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करून सांगा की कसा वाटला. आणि ऐश्वर्या आलिया माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विठ्ठल विठ्ठल बोला बा विठ्ठल.